नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या मराठा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांना नवी मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यासाठी 15 दिवसांचा अल्टिमेट दिला आहे. 20 वेळा पत्रव्यवहार करूनही अद्याप नवी मुंबई महापालिकेने बाबासाहेबांचा पुतळा नवी मुंबईत बसवला नसल्यानं त्यांना पुन्हा एकदा स्मरण करून देण्याकरिता बाळासाहेब मिरजे यांनी आज नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे आणि महापौर सुजाता पाटील यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याबाबतचं निवेदन सादर केलं. यावेळी त्यांनी येणाऱ्या महासभेत सदर विषय घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यासाठी आदेश पारित करावा अशी मागणी केली आहे. याबरोबरच त्यांनी नवी मुंबईतील फेरीवाला धोरण निश्चित करावे, वाहन पार्किंग समस्या, अनधिकृत बांधकामे तसेच आपत्कालीन परिस्थितीकरिता ट्रॉन्जिस्ट कॅम्पची उभारणी करण्यात यावी आदी मागण्या केल्या आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने मी मराठा आघाडीचा अध्यक्ष आहेत. माझे सगळे सहकारी आहेत. दत्तात्रय निंबाळकर आहे, चंदू पाटील आहेत, संजय पवार आहे. मी पक्षाच्या वतीने अनेक वेळा नवी मुंबई महानगरपालिकेकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यासाठी मी 20 वेळा पत्रव्यवहार केलेले आहेत. पण अद्यापर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेने नवी मुंबईमध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवला नाही, याची खंत वाटते. आता सध्या नगरसेवक आलेले आहेत, सगळ्या कमिट्या झालेल्या आहेत, 2 महासभा इथं झाल्या, पण एकाही महासभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा त्यांनी विषय घेतला नाही, याची मला खंत वाटते. त्यासाठी त्यांना आठवण करून देण्यासाठी आदरणीय महापौर मॅडम यांनासुद्धा मी एक निवेदन दिलेलं आहे की नवी मुंबईमध्ये हे नियोजित शहर आहे, सुनियोजित शहर आहे आणि त्या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नसावा ही खूप मोठी शोकांतिका आहे. त्यासाठी त्यांना हे पत्र दिलं आहे आणि त्याच्यात सांगितलेलं आहे की लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नवी मुंबईमध्ये बसवण्यासाठी आपण पाऊल उचलावं आणि येणाऱ्या महासभेमध्ये हा विषय घ्यावा. त्याच्यानंतर 12/2026 रोजी मंत्री महोदय गणेश नाईक साहेब यांनी जनता दरबार जो वाशीमध्ये घेतला होता, त्या जनता दरबारात साहेबांनी सांगितलं होतं की पालिकेने आणि सिडकोचे काही भूखंड आहेत जे समाज विकासासाठी होते, ते भूखंड बिल्डरांना विकले आहेत. त्यासाठी काहीतरी निर्देश संबंधित विभागाला द्यावेत असे महापौर उपमहापौर यांना सांगितले होते. तर त्याचीसुद्धा मी आठवण करून देऊन या निवेदनामध्ये ते सुद्धा म्हटलं आहे की सदर भूखंड जर समाज विकास कामासाठी असतील आणि ते जर MIDCने आणि सिडकोने जर बिल्डरांना विकले असेल तर तात्काळ त्याची चौकशी करावी आणि आदरणीय मंत्री महोदय यांनी जो आदेश दिला त्या आदेशाचे तात्काळ पालन करावं, हा एक विषय होता. दुसरा विषय आहे, नवी मुंबईमध्ये फेरीवाल्याचं धोरण निश्चित नाही आहे, त्याच्यामुळं फेरीवाले हा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि लोकांना नाहक याचा त्रास होतो, म्हणून फेरीवाले धोरण निश्चित करावा हा त्याच्यामध्ये एक विषय घेतलेला आहे. आणि वाढते बांधकाम, अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात नवी मुंबईमध्ये वाढत चाललेली आहे. ती अनधिकृत बांधकामाला आळा बसण्यासाठी गावठाण हद्द हा निश्चित केलं पाहिजे, हाही विषय एक महासभेत घ्यावा, यासाठी सुद्धा महापौराला आपण पत्र दिलेलं आहे. त्यानंतर नवी मुंबईमध्ये 22 ते 23 मजली अशा इमारत उभ्या राहतात आणि उद्या जर काही आपत्कालीन परिस्थिती जर तयार झाली तर त्यासाठी संक्रमक शिबिर किंवा ट्रान्झिट कॅम्प असं नवी मुंबईमध्ये कुठेही नाही आहे. तर त्यासाठी ते सुद्धा तयार करण्यासाठी महापौरांनी हे विषय घ्यावेत. असे 5-6 मुद्दे धरून महापौर, उपमहापौर आणि आयुक्त यांना हे पत्र मी दिलेलं आहे. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.